नीरा आणि भीमा नदीच्या संगमावर वसलेले हे स्थान आईसोबत घेतलेलं एक अनमोल दर्शन, जिथं प्रल्हादाची भक्ती अजूनही जिवंत आहे. आईच्या डोळ्यात डिवोशन स्पष्ट दिसत होती. 1527 मध्ये नदीघाट तयार झाला आणि पुढे पेशव्यांनी म्हणजे 1787 मंदिराचं परत बांधणी केली. काळाच्या ओघात कित्येक राजा, संत आणि भक्तांनी इथे दर्शन घेतलं असेल. श्रावणात आपला फोन सुद्धा मंगलमय होऊन जातो. 500 वर्षाहून अधिक हे जुनं देऊळ आहे आणि ह्या देवळाचा उल्लेख 15व्या आणि 16व्या शतकात आढळतो. पेशव्यांच्या काळात रघुनाथराव विंचुरकर आणि सरदार विठ्ठल शिवदेव दाणी ह्यांच्या सहकार्याने मंदिराचा सध्याचा जो पेशवा शैलीतला दगडी जीर्णोद्धार आहे तो करण्यात आला. असं म्हटलं जातं इथे प्रल्हादाने वाळूची मूर्ती घडवली आणि मनापासून एकच आर्जव केला, नरसिंह मामा दर्शन द्या. आजही ती मूर्ती इथे आहे. कुठल्याही देवळात गेलं की श्रद्धा काय ते मनातून उमगायला लागतं. प्रल्हादाचं भक्तिमय स्थान आणि नरसिंहाचं प्रकट स्थळ असं हे बारामती किंवा इंदापूरच्या जवळ असलेलं नीरा नरसिंहपूर. एका बाजूला इतिहास आणि दुसऱ्या बाजूला आजचं वर्तमान.